नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर बघा, एक अतिशय महत्त्वाची म्हणजे बघा, सर्वांनी खबरदारी घेण्याची जी काही प्रॅक्टिस करता पोलीस भरतीची त्यावेळेस खूप महत्त्वाची जबाबदारी घेणं ही सध्या काळाची गरज आहे. बघा, कारण बघा, तुम्ही एक बीडमधले एक उदाहरण घ्या. जे काही 3 मुलं होते, टोटल 5 मुलं होते, त्यातील 5 मुलं पहाटे रोड रनिंग करत असावीत. अंदाजे टायमिंग असेल 5:30, 6 किंवा 6:30. म्हणजे धुक्याचं वातावरण होतं. त्या धुक्याच्या वातावरणामध्ये पोलीस भरतीची प्रॅक्टिस हे 5 मित्र मिळून करत होते. परंतु काही दुर्दैवी घटना घडलेली आहे. ती म्हणजे बघा, आणि जास्त काही मुलांचं वय नव्हतं, तर 18, 19 आणि 20 म्हणजे 20च्या आतील ही सर्व मित्र होते. जिद्द बघा कसली मोठी यांची. या वयामध्ये बिघडणारी पोरं म्हणून बघितलं जातं. परंतु एकीकडे मोठ्या प्रमाणामध्ये बीड हे परळी पॅटर्न किंवा बिहार पॅटर्न म्हणून नावाला नावरूपाने येत असतानाच तेथे अशी होतकरू मुलं आहेत की ती आपल्या स्वप्नांचा पाठलाग करून स्वप्न पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस झटत आहेत. तर अशीच पोलीस भरतीची प्रॅक्टिस करताना हे 5 मित्र रोड रनिंग करत असावे. त्याच वेळेस भरधाव वेगाने जी काही पाटे येणारी जी काही एस टी सुरू होते, त्या एस टीने आज पाटे ह्या तिघांना म्हणजेच 5 जणांना उडवलं. परंतु त्यातील 3 जण अक्षरशः चेंदामेंदा झाले. अक्षरशः त्यांचा रक्ताचा सगळा जो काही रक्त होतं ते सगळं अख्ख्या रोडला साचलेलं होतं, म्हणजे सगळं पसरलेलं होतं. अशा पद्धतीने इतका भयंकर असा ॲक्सिडेंट हा परळीतील राजुरी हे गाव आहे, या राजुरी गावामध्ये झालेला आहे. तर बघा, अशा पद्धतीने जर तुम्ही कोणतीही दखल न घेताना किंवा रोड रन करत असताना, तर कमीत कमी ज्यावेळेस कोणत्याही प्रकारची वाहनं नसतील त्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिसचं टायमिंग शेड्यूल करू शकता. आणि महत्त्वाचे म्हणजे बघा, तुम्हाला आता माहिती आहे की खेडेगावामध्ये ग्राउंडची कमतरता असते, आणि त्या ग्राउंडची कमतरता असल्यामुळेच जे काही मुलं रोड रनिंग करत असतात सारखं, तर हे सुद्धा टाळावं. जेणेकरून जे काही शेती आहे ते शेतीमध्ये थोडंसं बाहेर जे काही 1-2 किलोमीटरवरती बाहेर जी शेती असते त्या शेतीमध्ये माळरानावरती जरी पडलं तरी कुठलाही भविष्यामध्ये असा महत्त्वाचा दुर्घटना घडणार नाही. कारण बघा, अशा जी आपण स्वप्न आपल्या घरच्यांचे पूर्ण करायला जातो, परंतु अशा मोठ्या दुर्घटना घडतात आणि त्या अशा घटनांना समोर जावं लागतं. आणि ह्यावरती शासनसुद्धा कोणतेही आर्थिक मदत करत नाही की दुर्दैवी घटना घडलेली आहे किंवा असं तसं. तर यामुळे बघा, तुम्हीसुद्धा प्रॅक्टिस करत असताना चांगल्या ग्राउंडवरती करा. रोडवरती प्रॅक्टिस करणं शक्यतो टाळा, जेणेकरून तुमचे गुडघे म्हणा किंवा इतर जी काही गोष्टी आहेत शारीरिक हानी ह्या होऊ शकतात. त्यामुळे आठवड्यातून एकदा रोड रनिंग करणे गरजेचं आहे. तर महत्त्वाचं म्हणजे बघा, दुर्दैवी घटना अशी झालेली आहे की बसने ह्या 5 जणांना उडवलेला आहे आणि 5 जणांमधल्या 3घाचाही जागीच मृत्यू झालेला आहे. तर अशा दुर्घटना तुम्ही सुद्धा टाळू शकता. शक्यतो ग्राउंडवरती प्रॅक्टिस करा. तर याची खबर तुम्ही घ्याल याची अपेक्षा करतो. जय हिंद.